नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपल्या महाराष्ट्र शासन विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग पुणे यांच्या वतीने दिनांक 1/1/2026 रोजी सन 2026 मधील सुट्ट्यांची यादी आलेला आहे. या अगोदर देखील एक व्हिडिओ टाकलेलाच आहोत. बऱ्याच ताईंचे आपल्याला फोन होते की कमेंट होते की ताई, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी सन 2026 मधील जी सुट्ट्यांची यादी आहे ती अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी एकदा तुमच्या व्हिडिओ म्हणजे तुमच्या चॅनलवरती या ठिकाणी उपलब्ध करून द्या. तर त्याच ताईंसाठी हा व्हिडिओ आजचा खास असणार आहे. हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर सर्वप्रथम जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला वेळ न घालवता 2026 मधील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी सुट्टीची यादी कशी असणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी पाहू शकता तुमच्या समोर हे परिपत्रक आहे. एकूणच संपूर्ण वर्षभरातील जी सन 2026 मधील जी सुट्ट्यांची यादी आहे ती तुमच्या समोर आहे. दिनांक 1/1/2026 रोजी एकूणच हा जो पत्र आहे तो प्रकाशित करण्यात आलेला आहे. जास्तीत जास्त संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या अंगणवाडी सेविका आहेत, ज्या मदतनीस ताई आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा व लवकरच उन्हाळी सुट्टी देखील या ठिकाणी येतो आहे. आजच या ठिकाणी आपल्या समन्वय समितीच्या वतीने या ठिकाणी मंत्रालयात जाऊन उन्हाळी सुट्टी जी आहे ती महिनाभर करण्यासाठी एक पत्र या ठिकाणी देण्यात येतो आहे. त्याचा देखील व्हिडिओ लवकरात लवकर आम्ही तुमच्यासाठी आपल्या चॅनलवरती उपलब्ध करून देऊ. बघा, तत्पूर्वी हे जे 2026 मधील जी सुट्ट्यांची यादी आहे ती बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना माहीत नाही. तर त्या ताईंसाठी आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे व महत्त्वपूर्ण असा माहिती देणारा असणार आहे. जसं की संपूर्ण वर्षभरातील जी सुट्ट्यांची यादी आहे ती तुमच्याकडं किंवा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पाहू शकता, प्रति बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प सर्व, पुणे विभाग पुणे. विषय आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या सन 2026 मधील सार्वजनिक सुट्ट्या. संदर्भ शासन परिपत्र पाहू शकता. समाज कल्याण, संस्कृती कार्य, क्रीडा व पर्यटन विभाग, मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई. उपरोक्त विषयांबाबत संदर्भीय क्रमांक 2 या शासन परिपत्रकानुसार आपणास सूचित करण्यात येते की पुणे विभागातील बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्पाअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सन 2026 या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्या हे पुढील प्रमाणे देण्यात येत आहे. बघा, बऱ्याच ठिकाणी असं होतं की जी शासकीय सुट्टी असते म्हणजे रेड कलर जरी आपल्या कॅलेंडरमध्ये दाखवत असलं तरी आपल्या अंगणवाडी ताईंना या ठिकाणी सुट्टी नसतोय. तर तुम्ही त्या ठिकाणी जमले न होता हा जो परिपत्रक आहे ते तुम्ही पाहणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या प्रकल्प स्तरानुसार या ठिकाणी सूचना येतोयच म्हणजे खाऊ वाटप करण्यासाठी, तरी देखील हे यादी तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. जसं की वर्षभर तुम्हाला या ठिकाणी उपयुक्त होणार आहे. पाहू शकता, सन 2026 मधील सुट्ट्यांची जी यादी आहे ती यादी दिनांक 14/1/2026 ची सुट्टी आपल्याला झालेली आहे. मकर संक्रांतीची 3/3/2026 म्हणजे परवाच म्हणजे धुलीवंदनची सुट्टी देखील आपल्याला झालेली आहे. त्यानंतर येत्या 19 तारखेला वार गुरुवारी गुढीपाडवा जो सण आहे त्याच्यासाठी सुट्टी जाहीर आहे. त्यानंतर शनिवारी 21/3/2026 लगेच 19 नंतर लगेचच 21 तारखेला आपल्या रमजान ईदला देखील सुट्टी देण्यात आलेला आहे. त्यानंतर 14/4/2026 म्हणजे एकूणच एप्रिल महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यामुळे मंगळवारी 14 तारखेला देखील सुट्टी आहे. त्यानंतर पुढे 5व्या महिन्यातच म्हणजे मार्च नंतर या ठिकाणी 1/5/2026 पाहू शकता तुम्ही. एप्रिल मेमध्ये बघा महाराष्ट्र दिन, 1 मे सगळ्यांना माहीतच आहे आपलं महाराष्ट्र दिन व तसेच कामगार दिन या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातोय. म्हणून 1 मे म्हणजे 1/5/2026 रोजी सुट्टी आहे. त्यानंतर 25/7/2026 पाहू शकता शनिवारी देवशैनी, आषाढी एकादशी किंवा मोहरम याच्यासाठी देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानंतर 28/8/2025 म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये डायरेक्ट वार शुक्रवार रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुट्टी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. 8व्या महिन्यात एकच सुट्टी आहे आपल्याला, तेही महिन्याच्या अखेर म्हणजे 28 तारखेला सुट्टी आहे. त्यानंतर 9व्या महिन्यामध्ये पाहू शकता 14/9/2026 म्हणजे वार सोमवारी गणेश चतुर्थी निमित्त आपल्याला सुट्टी जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे त्याच महिन्यामध्ये म्हणजे 9व्या महिन्यातच 18 तारखेला देखील गौरी पूजनाच्या निमित्ताने आपल्याला सुट्टी जाहीर आहे.
त्यानंतर त्याच 9व्या महिन्यामध्ये आपल्याला बघा 14, 18, 26 म्हणजे 9व्या महिन्यातच आपल्याला अनंत चतुर्दशी किंवा दुसरा दिवस असल्यामुळे आपल्याला सुट्टी आहे. म्हणजे जवळजवळ 9व्या महिन्यामध्ये आपल्याला 3 सुट्टी जाहीर करण्यात आलेला आहे आणि डायरेक्ट 10व्या महिन्यामध्ये या ठिकाणी दसऱ्याच्या निमित्ताने आपल्याला सुट्टी जाहीर आहे. त्यानंतर दिवाळी सुट्टी आणि उन्हाळी सुट्टी जी आहे ती रकाना तुम्ही खाली पाहू शकता. उन्हाळी सुट्टी जी आहे ती दरवर्षीप्रमाणे 2 मे 2026 ते दिनांक 17/5/2026 म्हणजे अंगणवाडी सेविकांसाठी. त्यानंतर 18 मे 2026 ते 2 जून 2026 अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी ही सुट्टी आहे. दिवाळी सुट्टी जी आहे ती 5/11/2026 ते 11/11/2026 असं या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांना 2 मे 17/5/2026 पासून म्हणजे 25 पासून सुट्टी न देता त्यांना 18 मे 2025 ते 2 जून 2025 असं सुट्टी देण्यात आलेलं होतं. का तर दर 1 तारखेला म्हणजे आपण जे वजन उंची भरतोय, जो THR देतो, जो FRS करतो ते अंगणवाडी सेविकेकडून होणं गरजेचं होतं. 100% काम आपल्याला पोषण ट्रॅकरवरती करणं गरजेचं होतं. त्यामुळे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या अंगणवाडी मदतनीस आहेत त्यांनी सर्वप्रथम म्हणजे 2 मे 2025 ते 17/5/2025 अंगणवाडी मदतनीसनी सुट्टी घेतलेलं होतं. तरी देखील या ठिकाणी प्रथम अंगणवाडी सेविकांना सुट्टी देण्यात आलेला आहे. बघूया आपापल्या प्रकल्प स्तरावर कशा पद्धतीने सुट्टी जाहीर करण्यात येतो आहे. त्यानंतर दिवाळीची जी सुट्टी आहे तीही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. 5/11/2026 ते जवळजवळ 11/11/2026 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी सुट्टी जाहीर आहे. बघू शकता एकूणच माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार अंगणवाडीतील मुलांना वर्षभरात 300 दिवस नाश्ता, खरं तर 365 दिवस जे वर्षभरातील दिवस असतात त्या 365 दिवसातून म्हणजे रविवार वगळून आपल्याला 300 दिवस नाश्ता आहार पुरवठा होणे आवश्यक असल्याने रविवार असल्याने दिनांक 15/11/2026 ते 22/11/2026, 29/11/2026, 6/12/2026, 13/12/2026 आणि 20/12/2026 व 27/12/2026 या सुट्टीच्या दिवशी देखील आपल्याला सकस आहार पुरवठा करण्यात येईल याची देखील या ठिकाणी दक्षता घ्यावी. म्हणजे 11 आणि 12 म्हणजे 12वा महिना म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात देखील आपल्याला रविवारचा खो या ठिकाणी वाटप करायचं आहे. जसं की वर्षभरातील जे 300 दिवस आहेत ते या ठिकाणी आपल्याला भरून काढायचं आहे. संजय माने, विभागीय उपआयुक्त महिला व बालविकास, पुणे विभाग, पुणे. परत माहितीस्तव सविनय सादर, माननीय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना, नवी मुंबई. बघा जास्तीत जास्त हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या आपल्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने सन 2026 मधील जी सार्वजनिक सुट्ट्या आहे ती सुट्ट्यांची जी यादी आहे विस्तृतपणे व या ठिकाणी A to Z माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.